एवढी मोठी. पण एकदा त्या मेन ग्रंथाची गोडी लागली की मग आपल्याला बाकी सगळे छोटे वाटायला लागतात. त्यामुळे अं, आपण त्याचं एक हे बघूया, सारांश रूपात की योग वसिष्ठ म्हणजे आहे काय, किंवा कशा पद्धतीत हा ग्रंथ आहे. एवढा मोठा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय काय प्रकरणं आहेत, किंवा किती मोठा आहे आणि त्याचा विस्तार कसा आहे, कधी कोणी लिहिला वगैरे, हे सगळ्या गोष्टी आधी सुरुवातीला बघू. याच्यामुळे काय होईल की एक परिचय म्हणून कधी कधी प्रश्न येऊ शकतो की जर तुम्ही योग वशिष्ठ तुम्हाला आहे, तर त्याचा त्या ग्रंथाचा थोडक्यात परिचय तरी तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्यामुळे वशिष्ठाचा परिचय हा आपण आता सुरुवातीला बघू, आणि मग नंतर एक एक सर्ग त्यातला सुद्धा कसा आहे, अगदी मधलाच पार्ट काढून आपल्याला ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्या अलीकडे काय झालंय त्या ग्रंथामध्ये, पलीकडे काय झालंय, या गोष्टींचा थोडासा उहापोह आपल्याला माहिती पाहिजे, किंवा त्या ग्रंथाचं साधारण स्वरूप काय आहे, त्यात काय लिहिलंय हे जर आपल्याला माहिती असेल तर कळेल की मधलाच कुठला पार्ट तरी ठेवला आहे, तर त्याच्यात काय लिहिलं असेल याचा साधारण आपल्याला कल्पना असली पाहिजे. म्हणून हे इंट्रोडक्शन म्हणून आपण एक सुरुवातीला लेक्चर घ्यायचा आहे. तर हा जो आहे तो संस्कृत भाषेतला ग्रंथ आहे, आणि संस्कृत भाषेत याला काव्य स्वरूपात लिहिलेलं आहे. म्हणजे गाता येऊ शकतो, किंवा त्याचे जो छंदामध्ये वगैरे अशी भाषा आहे. त्यामुळे त्याला एक प्रकारचा गेयता आहे, ज्यामुळे लोकांमध्ये हा प्रसिद्ध आहे बऱ्यापैकी. तर हा तत्वज्ञानपर आहे आणि पुराण ग्रंथांच्या कॅटेगरीमध्ये येतो साधारणतः. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर योग वसिष्ठ किंवा वसिष्ठ ऋषी जे होते, त्यांनी श्रीरामाला उद्देशून सांगितलेले सगळं ज्ञान या ग्रंथामध्ये संकलित केलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, संभाषण स्वरूपात हा ग्रंथ आहे. राम आणि वसिष्ठ ऋषी यांच्यामधला संवाद असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जो पार्ट योगाशी संबंधित आहे, किंवा योगामध्ये ज्या संकल्पना आपल्याला अभ्यासाला आहेत, त्या विस्तारितपणे समजावून कुठे सांगितलेल्या आहेत, त्या शोधून काढल्या गेल्या जेव्हा सिलेबस ज्यांनी तयार केला. आणि त्याच्यामध्ये ह्या योग वसिष्ठामध्ये जीवनमुक्त असू दे, किंवा विदेहमुक्त असू दे, किंवा भूमी असू दे, या सगळ्यांच्या दृष्टीने त्यातला जो महत्वाचा पार्ट आहे तो शोधला गेला योगाशी अनुषंगाने, आणि मग तेवढे सर्ग आपल्याला अभ्यासाला ठेवले. या वर्षी म्हणजे या सेमिस्टरला पण आहे, आणि पुढच्या सेमिस्टरला पण तुम्हाला योग वसिष्ठ आहे. पुढच्या सेमिस्टरला 4 सर्ग आहेत आणि या सेमिस्टरला 3 सर्ग आहेत. हम्म. तर ते सर, आपण सर्ग म्हणजे काय प्रकरण आहेत का? प्रकरण, हा म्हणजे त्याच्यातले एक चॅप्टर, आणि त्या चॅप्टरचाही परत हेड चॅप्टर असतो वेगळाच. तेही आता आपण बघणार आहोत. म्हणून म्हटलं ते की सुरुवातीला ग्रंथाचा परिचय असं आपण बघूया, आणि मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला सोपं जाईल की या ग्रंथामध्ये असं काय, सर्ग म्हणजे काय वगैरे, सगळ्याच गोष्टीची उत्तरं आपल्याला मिळतील. तर ग्रंथाचा परिचय आपण बघतोय. योगाचा उपदेश झालाय सगळा या ग्रंथात, आणि ह्यातला योगाचा पार्ट आपल्याला तेवढा अभ्यासाला आहे. हं? आता या ग्रंथामध्ये जास्तीत जास्त पार्ट हा योगाचा आहे, त्यामुळे याला योग वसिष्ठ असं नाव आहे. नाहीतर वशिष्ठ उपदेश किंवा समथिंग काहीतरी वेगळं नाव असलं असतं. परंतु योग वसिष्ठ हे नाव देण्यामागे कारण काय, तर योगाशी संबंधितच या पुराणाचा भाग आहे असं आपण म्हणता येईल. आता जो वाल्मिकी ऋषी होते त्यांनीच या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. निर्माता कोण आहेत या ग्रंथाचे, तर वाल्मिकी ऋषी. नाहीतर आपण योग वसिष्ठ म्हटल्यानंतर वसिष्ठ मुनींनी लिहून ठेवलेलं असणार म्हणून सांगतो. तसं लिहून ठेवायची गरज नाहीये. वाल्मिकी जे रामायणकार आहेत त्यांनीच या ग्रंथाची रचना केलेली आहे. या ग्रंथाला दुसरं नाव आहे उत्तर रामायण. म्हणजे रामाचं वैकुंठ गमन पर्यंतची जी कथा आहे, ती कथा या किंवा उत्तर रामायण म्हणून या ग्रंथामधून आपल्याला बघायला मिळते. वाल्मिकी रामायण आहे त्याच्यामध्ये जनरली जी पहिली रामाची रावण वधापर्यंत आणि रामराज्यापर्यंतची कथा,
महत्वाची मानली जाते. आणि त्याच्यानंतर जे उत्तर रामायण ते सुद्धा वाल्मिकीनेच लिहिलेलं आहे, योग वसिष्ठ. मग हे ह्यातून घेतली जाते असं म्हणतात. मी सुद्धा पूर्ण तो ग्रंथ काही वाचलेला नाही. तर उत्तर रामायण असंही याला एक नाव आहे. वसिष्ठ महारामायण, त्याच्यानंतर मोक्षोपाय संहिता इत्यादी सुद्धा नावं याला दिलेली आहेत. आर्य रामायण अजून एक नाव, वसिष्ठ रामायण किंवा मोक्षोपाय संहिता, हे सुद्धा याचीच पर्यायवाची नावं आहेत. वाल्मिकी ऋषींनी बृहद लिहिलं. हा मग व्यास वसिष्ठांचं नाव कसं काय दिलं याला? हा वसिष्ठ आणि रामामधला संवाद अशा पद्धतीत ग्रंथ लिहिला. जसं आपण महाभारत सुद्धा बघतो, तो सांगितला कोणी, मग म्हणजे दिव्य चक्षुंनी त्यांनी सांगितला. कोणी कोणाला सांगितला, तर धृतराष्ट्राला कोणी सांगितला? संजय यांनी. हा, संजयाने सांगितला. आणि मग त्याला परत म्हणजे घडलंय कोणाकोणामध्ये, तर कृष्ण आणि अर्जुनामध्ये घडलेलं आहे, जे आपण भगवद्गीता बघतो ती. तर अशा पद्धतीत आपण हे समजून घ्यायला पाहिजे की तो जो ग्रंथ आहे तो लिहिला वाल्मिकीनी, तरी त्यांनी लिहिताना कसं लिहिलंय, तर राम आणि वसिष्ठ यांच्यामधला संवाद अशा पद्धतीत ग्रंथ लिहिला. जसं आपण मागच्या वेळेशी जेवढे आपल्याला उपनिषद होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं होतं. भृगु आणि निगाद, ऋभू आणि निगाद यातला हे संवाद होता एके ठिकाणी. त्यानंतर एके ठिकाणी होता शिव आणि ब्रह्मा आणि विष्णू यातला संवाद होता. तर अशा पद्धतीत हे संवाद स्वरूपात ग्रंथ लिहिण्याची त्यावेळी पद्धत होते. आता याची जी श्लोक संख्या आहे ती 32,000 आहे असं म्हटलं जातं. आणि या ग्रंथाला एक गौड अभिनंदन नावाचे एक पंडित होते. त्यांनी साधारण लघु वसिष्ठ म्हणून एक ग्रंथ लिहिला. आणि जो लघु म्हणजे त्याचं काय केलं, संकलन करून, छोटं करून, संक्षिप्त करून त्याचं 6,000 श्लोकांमध्ये एक संहिता सुद्धा लिहिलेली आहे त्यांनी. 6,000चे संक्षिप्त आहेत, मग मोठी किती आहेत? पण मूळ संख्या आहे 32,000 मूळ श्लोकांची. संख्या होती. आणि त्याला संक्षिप्त करून त्यांनी 6,000 श्लोकामध्ये त्याला शब्दबद्ध केलेलं आहे. आता जर बघायला गेलं तर हे जे साहित्य असतं, ज्याला वैदिक साहित्य आपण म्हणू, की वैदिक म्हणता नाही येणार, वेदांच्या नंतर काळातलं साहित्य, पुराण काळातलं साहित्य आहे, म्हणून याला पुराण साहित्य म्हणता येईल. तर यांच्यामध्ये सुद्धा काही काही वेळेला असं आढळतं की सगळेच श्लोक हे जसेच्या तसे आहेत असं नाही वाटत. काही काही वेळेला त्याच्यामध्ये कोणीतरी दुसऱ्यानं लिहिलंय की काय अशी शंका येते, किंवा कुठल्या तरी दुसऱ्या ग्रंथातले श्लोक याच्यात मिक्स झालेत की काय अशी शंका येते. कारण का, तर हे साठवणुकीमध्ये म्हणा किंवा कोणीतरी हँडलिंग मध्ये थोडक्यात काहीतरी गडबड झाली असण्याची शक्यता आहे. परंतु जे आपल्याला कुठेतरी वाचायला मिळतं त्याच्यानुसार 32,000 श्लोकसंख्या आपल्याला असली पाहिजे. परंतु एक्झॅक्टली हातात मात्र मिळतात किती, तर 29,289 श्लोक फक्त आपल्याला आता उपलब्ध आहेत. 29,289. म्हणजे सर, जेव्हा प्रत्यक्ष वसिष्ठांनी ते लिहिले. प्रवचन केलं हा. आणि ते मग यांनी लिहिलं, तर हा. तेव्हाच एवढे श्लोक येते 29,289 की नाही, तेव्हाचे कालानुरूप वाढत 32,000. गेले? नाही, तेव्हाचे 32,000 असं त्यांचं म्हणणं आहे. हा वाल्मिकीनी जे लिहून हा. ठेवलंय ते 32,000 श्लोक आहेत. अच्छा. परंतु आपल्यापर्यंत पोचत पोचत त्यातले थोडेसे गळले कमी झाले. आणि आपल्यापर्यंत पोचले ते 29,289. मग बापरे. त्याला कारण अनेक असू शकतील, पण हो. त्यातले थोडे पानं गेली असतील, काहीतरी झालं असेल, जेणेकरून आपल्यापर्यंत आता जे उपलब्ध आहेत ते 29,000 आहे श्लोक. आता एवढा मोठा पसारा संकलित करून लिहिणारे लोक पण त्यावेळी होते, हे मात्र वैशिष्ट्य आहे. कारण ह्यांनी जी काय गौड अभिनंदननी 6,000 मध्ये केलंय, अजून एकाने प्रयत्न केला आणि ते जवळजवळ 225 श्लोकांमध्ये त्याचं सारांश लिहिला. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे योग वासिष्ठ सार.
225 श्लोकांचा संक्षिप्त अशा पद्धतीचा एक ग्रंथ आपल्याला मिळतो. चालेल. आता हे जे योग वशिष्ठ आहे याचा रचना काल साधारण इसवी सन 5व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत असल्याचे मतमतांतर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काही श्लोक असे आढळतात की जे काळाशी अनुरूप वाटत नाही, अशी पण बरेच उदाहरणं या ग्रंथामध्ये आढळतात. उत्तर रामायणातील जे काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते म्हणा, किंवा काही श्लोक अशा पद्धतीत आढळतात की जे कालानुरूप वाटत नाही. जुन्या काळातला हा श्लोक आहे असं वाटत नाही. म्हणजे काही श्लोक प्रक्षिप्त पण असू शकतात, त्याच्यामध्ये घुसडलेले, आपल्या परीनं काही लोकांनी घुसडलेले असू शकतील असं शंका येते आपल्याला. तर याच्यावर काही इतिहास संशोधक असतील ते संशोधन करतील, परंतु आपल्याला जे अभ्यासाला आहे ते महत्वाचं आहे. आता ह्याची जी ग्रंथाची रचना आहे त्यामध्ये 6 प्रकरण आहेत. आता महत्वाचा पार्ट चालू झाला. याच्यामध्ये 6 प्रकरणं आहेत आणि 6 प्रकरणांची नावं कशी आहेत तर वैराग्य प्रकरण 1 नंबर, बरं. दुसरं मुमुक्षु प्रकरण, हम्म. तिसरं उत्पत्ती प्रकरण, चौथं स्थिती प्रकरण, प्रतिष्ठित आहे. 5वं उपशम प्रकरण आणि 6वं निर्वाण प्रकरण. तर या 6 प्रकरणामध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे. बोला, काय म्हणताय? चौथं सांगा. चौथं स्थिती प्रकरण. स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय याच्यामधला मधला शब्द स्थिती. 5वं उपशम आणि 6वं निर्वाण. परत एकदा सांगतो, वैराग्य, मुमुक्षु, उत्पत्ती, स्थिती, उपशम आणि निर्वाण. याच्यातलं आपल्याला जे आहे ते बऱ्यापैकी उपशम आणि निर्वाण या प्रकरणातला सिलेबस आपल्याला दिलेला आहे. 78 ते 96 सर्गावापर्यंत उपशम मधला आहे. निर्वाण मधले सुद्धा काही सर्ग आपल्याला अभ्यासाला आहेत. या आणि पुढच्या सेमिस्टर मध्ये पण आपल्याला अभ्यासाला आहे. तर हा मगाशीच सांगितल्याप्रमाणे योगाचा ग्रंथ आहे, त्यामुळे साहजिकच याचा जो मूळ उद्देश आहे तो काय आहे, आत्मज्ञान करून देणे किंवा मोक्ष प्राप्त करणे याच्याशी संबंधित हा ग्रंथ आपल्याला ज्ञान देतो. आता उपनिषदामध्ये जो अद्वैतवाद आणि बौद्धांचा विज्ञानवाद, निर्वाण प्रकरण हे नावावरून लक्षात येतं की हा निर्वाण शब्द कुठला आहे तर बौद्ध दर्शनामध्ये आपल्याला आहे बघा. तर एकंदरीत या उपनिषदामधला जो अद्वैतवाद आहे तो आणि बौद्धांचा जो विज्ञानवाद आहे तो यांचं कुठेतरी एकत्रीकरण केलेलं या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं, किंवा समन्वय याच्यामध्ये साधलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जर हे आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला बौद्ध धर्माशी किंवा बौद्ध दर्शनाशी साधर्म्य कसं आहे आपल्या आपल्या अद्वैत वेदांताचं हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तसंच याच्यावर काय आहे, म्हणजे ह्याची जी मांडणी आहे ती कशी आहे तर काव्य ग्रंथांची आहे. म्हणजे काव्यात्मक हा ग्रंथ आहे आणि तो सर्वसंग्राहक आहे. स्वरूप म्हणजे कसं आहे तर सर्वसंग्राहक, म्हणजे ह्याचं संग्रह केला गेला. म्हणजे एवढा मोठा ग्रंथ आपल्याला एकत्र एकाच ठिकाणी कुठे मिळाला नव्हता, तो संग्रह करून बनवला गेला. म्हणजे 32,000 मधलं काही सर्ग कुठे काही सर्ग कुठे अशा पद्धतीत मग ते एकत्र केले गेलेले आहे, संग्रहपर आहे. विविध मत आणि तत्वज्ञान बाह्य सुद्धा इतर विषय यांच्या म्हणजे अंतर्भूत केलेले आपल्याला दिसून येतात. मगाशी म्हटलं तसं काही श्लोक आपल्याला प्रक्षिप्त केले आहेत की काय अशी शंका येते, त्यामुळे
सगळंच काही तत्वज्ञानपर लिहिलेलं आहे असंही भाग नाहीये. तत्वज्ञानाच्या बाहेरचे पण काही विषय याच्यामध्ये घातलेले आहेत. तर भगवद्गीतेमध्ये एक सुद्धा गोष्ट जर अशी लक्षात येते हम्म, की केवळ 6 प्रकरणामध्ये 32,000 श्लोकांचा विस्तार आहे. हा याचा अर्थ आता समजा मुमुक्षु वैराग्य प्रकरण आहे, तर हा वैराग्य प्रकरणाचे कमीत कमी 5,000 तर श्लोक असतील. असतील म्हणजे साधारण. मग वैराग्य प्रकरण इतकं ताणलं गेलं की मग त्याच्यामध्ये काही प्रक्षिप्त गोष्टी येऊ शकतील असं मला वाटतं एकूण. नाही, ह्याच्यात कसं झालंय सर, की ते जेव्हा कधी कोणी संकलन करण्याचा प्रयत्न केला, मधल्या कालावधीमध्ये आपल्या प्रचंड हानी झालेली आहे. जेव्हा तक्षशिला नालंदा जाळण्यात आलं, त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जी परकीय आक्रमणं झाली, त्याच्यामध्ये आपल्याकडे हानी झाली प्रचंड आपल्या ग्रंथसंभाराची. तर त्यानंतर हे सगळं संकलन करण्याचा प्रयत्न केला गेला. मग त्याच्यामध्ये काही नेपाळमध्ये पळून गेलेले लोक असतील किंवा काही, हे इतिहास आपल्याला बघायला मिळतो किंवा वाचायला मिळतो कुठेही. तर त्यांच्याकडनं हे विविध स्वरूपात आणलं गेलं एकत्र आणि मग त्याचं छपाई झाली पुढे. कारण छपाईचं सगळं हे ब्रिटिशांच्या आसपासच आपल्याकडे आलं. त्याच्या आधी हाती लिहून ठेवणे, ताम्रपट पट करणे वगैरेच होतं. मग हे सगळं एकत्रीकरण करण्यामध्ये सुद्धा काही प्रक्षिप्तता सुद्धा आलेली आहे. काही जणांना वाटलं मीच वशिष्ठ आहे, मी काय लिहेन तेच खरं, त्यांनी लिहून टाकलं आतमध्ये आपलं, असं पण काहीतरी झालेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आलं लक्षात? त्यामुळे काही विषय हे तत्वज्ञानाच्या पलीकडे सुद्धा आहेत सांगितलेले आहेत, पण सांगितले नसतील त्यांनी असंही आपण म्हणू शकत नाही. कारण त्यावेळी ते कोणी जे संकलित केलं त्यांच्यामध्ये सुद्धा दोष असू शकतात. कारण 32,000 करताना माणूस कंटाळला असेल, बरोबर. त्यानं जे मिळालं ते एकत्र जोडत गेला असेल, असंही झालं असेल. त्यामुळे त्याच्याविषयीच आपल्याला थोडीशी हे ठेवायची लिबर्टी आणि आपण चालायचं पुढे, बरोबर. तर आपल्याला काय घ्यायचं आहे त्यातला, तर योग पार्ट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे आपण त्या अनुषंगाने बघायचं, आणि योगाचाच ग्रंथ आहे, नाव सुद्धा योग वसिष्ठच आहे. त्यामुळे आपण अद्वैत मत आणि बौद्ध मत याचा विषयीची जेव्हा आपल्याला शंका उत्पन्न असेल की हे दोन वेगळे मार्ग आहेत, त्यावेळी त्यांचं एकत्रीकरण करून दाखवणारा हा ग्रंथ आहे असं आपल्याला लक्षात येतं. ओके. तर याचा काव्यात्मक स्वरूपात मांडलेला आहे आणि रंजकता पण त्याच्यात भरलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविध कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत. रामाला समजावून सांगताना विविध गोष्टी स्वरूपात त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. तर म्हणजे आता समजा त्यांनी जनकाची गोष्ट सांगितली आहे किंवा कुठल्या अजून राजांची गोष्ट सांगितलेली आहे. परत पुराणामध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा आधार घेऊन म्हणजे वैराग्य कसं असतं याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मग त्याला एखादं उदाहरण जोडलं त्यांनी की जे पुराणामध्ये मिळतं, मग त्या उदाहरणाशी त्याची घटना पूर्ण समजावून सांगण्यासाठी उपयोग केला. अशा पद्धतीत वर्णन केल्यामुळे हा रंजक झालेला आहे ग्रंथ, आणि ह्याची म्हणजे व्यापकता पण वाढली. त्याच्यामुळे हा दीर्घ झाला ग्रंथ. त्यामुळे हा रंजक पार्ट त्याच्यामध्ये घातल्यामुळे त्याच्यामधला जो वैज्ञानिकपणा आहे किंवा जो सारांश लिहिण्याचा जो गुण असतो एखाद्यामध्ये, तशा पद्धतीत हा ग्रंथ नाही, विस्तारपूर्वक लिहिणारा असा पद्धतीतला हा ग्रंथ आहे. आणि त्यामुळे तो लोकप्रिय पण झालेला आहे. कारण तो कसा आहे की नुसता ज्ञानवान लोकांनाच समजेल अशा पद्धतीत लिहिलेला नाही. तो एखाद्या कमी बुद्धी असणाऱ्या माणसाला सुद्धा गोष्टी स्वरूपात सांगत जात असल्यामुळे सर्वांच्या पचनी पडतो आणि सर्वांना रुचतो, बरोबर आहे. किंवा एखाद्या कीर्तनामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जेव्हा सर्व लोकांना समजवण्यासाठी उपदेश केला जातो तेव्हा जसं रंगवून रंगवून गोष्टी सांगतात आणि लोकांना पटवून देतात, तशा पद्धतीत या ग्रंथामध्ये सगळं वर्णन आपल्याला केलेलं मिळतं आणि म्हणून तो ग्रंथ लोकप्रिय आहे. हम्म. म्हणजे हा शास्त्र याच्यामध्ये ग्रंथ नाहीये, शास्त्र ग्रंथच आहे, पुराण ग्रंथच आहे. शास्त्र ग्रंथच. अच्छा. हम्म. पुराण ग्रंथच आहे. आता याच्यामध्ये काय उपमा, दृष्टांत, प्रसाद वगैरे एकूण आख्याने इत्यादीमुळे त्याची सरसता वाढत गेलेली आहे असं यांचं वर्णन आहे. हम्म. आता पहिलं आहे ते वैराग्य प्रकरण. रामाला जेव्हा त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, राम ह्याच्याकडे जाऊन शिकला
गुरुकुलामध्ये जाऊन शिकला आणि शिकून आल्यानंतर तो ह्याला गेला, कशाला, तीर्थयात्रा करण्यासाठी. आणि तिथून परत जेव्हा तो आला तेव्हा त्याला स्वाभाविक वैराग्य उत्पन्न झालेलं होतं. तर मग यावेळी तो उदास राहू लागला, म्हणजे तो जगामध्ये कुठे इंटरेस्ट घेईना. तर दशरथानंतर त्या गादी चालवण्यासाठी जे कर्तव्य कर्म अपेक्षित होतं ते करण्यासाठी तो तयारच नव्हता, त्याची मानसिकताच नव्हती. अशा पद्धतीत तो उदास राहू लागला असं सगळ्यांना वाटायला लागलं. मग यावेळी त्याची जी वैराग्याची भूमिका आहे त्या भूमिकेचा काय अर्थ आहे हे समजावून देणे, हे गोष्टी करणे, हे या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे सगळं. विश्वामित्र म्हणजे वाल्मिकी ऋषींनी लहान वयातच आलेले वैराग्य आणि त्या अनुषंगाने त्याने विश्वामित्र वसिष्ठ मुनींसमोर केलेले निवेदन, व्यक्त केलेली आत्मज्ञानाची जिज्ञासा, याचं वर्णन या सगळं कशामध्ये आहे, वैराग्य प्रकरणामध्ये आहे. म्हणजे रामाला वैराग्य जर आलं तर रामानं काय काय वर्णन करून सांगितलं की वैराग्य कशा स्वरूपाचं असतं. लोकांना हे शब्द फार मोठे वाटतात किंवा जड वाटतात. मग जड वाटतात तर त्यांना त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत, वैराग्य आल्यानंतर काय होणार आहे, हे जर आपल्याला पूर्ण अगदी दीर्घ समजून घ्यायचं असेल तर रामाच्याच आयुष्यामध्ये वैराग्य आल्यानंतर रामानं काय अनुभव घेतला हे समजून दाखवणारं हे प्रकरण आहे. याच्यामध्ये जो संवाद म्हटला मी वशिष्ठ आणि रामांचा, त्यावेळी राम वसिष्ठ मुनींना आपली अवस्था समजावून सांगतायत की मला वैराग्य आलंय म्हणजे काय आलंय, माझ्यामध्ये काय बदल झाले. अशा पद्धतीत हा संवाद आहे. मग ह्या प्रकरणामध्ये, वैराग्य प्रकरणामध्ये, हा सगळा वैराग्य म्हणजे काय हे समजून देण्यासाठी हे प्रकरण रचना केलेली आहे आणि त्या रचनेमध्ये आपल्याला वैराग्याची पूर्ण जाणीव होते. म्हणजे रामाने प्रवास केल्यानंतर त्याचा जो सायकोलॉजिकल इफेक्ट त्याच्यावर झाला, त्याचं वर्णन हम्म. राम करू शकले की मला असं असं हा, होतंय. मला असं क्या असं बात होतंय. आहे. हा. आता याच्यामध्ये परत त्याची काय झालेली होती गोंधळ, वैराग्यामध्ये त्याची जी, म्हणजे हे हे त्याला वशिष्ठापर्यंत का न्यावं असं वाटलं रामाना, तर त्याच्यासमोर कर्तव्य होतं. तो राजकुमार होता आणि आपल्यासमोर कर्तव्य हे आहे, प्रजेचं प्रती आपलं कर्तव्य किंवा आपल्या नातलगांप्रती आपलं कर्तव्य आणि त्याला आलेलं वैराग्य, याच्यामध्ये त्याची घुसमट होऊ लागलेली होती. मग हे सगळं वर्णन तो ते करून दाखवत होता, म्हणजे करून सांगत होता आणि त्याचं हे वर्णन सगळं काव्य स्वरूपात इथे वर्णन केलेलं आहे. आणि मग त्यानं मोक्ष ज्ञानापर्यंतचा उपाय अशा पद्धतीत मग पुढे हा ग्रंथ रचत गेला की मध्ये सगळ्या गोष्टी कशा मनुष्याच्या आयुष्यामध्ये घडत जातात. मग त्याच्यामध्ये काही कथा आल्या, म्हणजे रामाला समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या कथा आल्या. मग त्या कथामध्ये प्रश्न विचारत गेला राम सुद्धा, मग त्याला अनुषंगून दुसरी कथा आली. उदाहरणार्थ अर्जुनानं सुद्धा बऱ्याच वेळेला भगवंतांना विचारलेलं आहे की तुम्ही सांगताय ते मला समजतंय परंतु पचत नाहीये. मग कृष्णानं अजून आणखीन समजावून सांगितलं, सगळ्यात शेवटी विराट रूप दाखवून सांगितलं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीत समजण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करायला हवे ते सगळे या ग्रंथात वैराग्य प्रकरणामध्ये वैराग्याच्या अनुषंगाने आहेत, मुमुक्ष मध्ये त्या अनुषंगाने आहेत. पुढे मुमुक्षु प्रकरण. आता विश्वामित्र हे जे होते त्यांनी ह्याची, म्हणजे विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोघे जण त्या काळचे समकालीन ऋषी आहेत जे रामाच्या अनुषंगाने आहेत. बरोबर आहे. तर हे उपदेश करण्याचा सल्ला मुमुक्षू आहे. राम हा आत्मज्ञानासाठी मुमुक्षू आहे. बरोबर. कारण तो, त्याला वैराग्य प्राप्त झालेला आहे आणि तो आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावर आहे. मग विश्वामित्रांनी हा आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी गुरु म्हणून वसिष्ठांची नेमणूक केली की तुम्ही रामाला हा आत्मज्ञानाचा उपदेश करा, असं विश्वामित्रांनी सांगितलं. कोणाला? वशिष्ठांना. आणि मग वशिष्ठांनी रामाला तो उपदेश केला मुमुक्षू म्हणून. मग ते जे मुमुक्षू प्रकरण आहे त्याचा हा संदर्भ असा आहे. मग याच्यात काय असतं साधारणतः
याच्यातही असं म्हटलंय की साक्षात ब्रह्मानं वसिष्ठांना जो उपदेश रामाला प्रतिपादन करण्यासाठी म्हणून केला, साक्षात ब्रह्मानं हा उपदेश वसिष्ठांना केला आणि वसिष्ठांना सांगितलं की हा उपदेशच तू रामांना कर, अशा पद्धतीत वर्णन या ग्रंथामध्ये आढळलेलं आहे. तर वसिष्ठ आणि विश्वामित्र, पण हा, यांच्यात बऱ्यापैकी संघर्ष होता ना आपसामध्ये, का असं नाहीये काही? आता जर नाही, असं नाहीये. कारण प्रकरण हे आता मला पूर्णत्वानं पण सांगता येणार नाही, कारण माझा एवढा काही अभ्यास नाहीये. परंतु मध्ये एकदा हा प्रश्न आम्ही राम सरांना विचारलेला, तर त्यांनी त्यावेळी मोठी कथा सांगितलेली. माझ्या आता काही एवढं लक्षात नाहीये, परंतु हे समकालीन होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेच्या लोकांची वय ही सुद्धा तशीच होती. जर आपण त्या सीतेचं स्वयंवर बघितलं तर त्यावेळी आलेले परशुराम आणि परशुरामाचा कालावधी हा सुद्धा मॅच होतोय कुठे? नाही होत. तसंच आहे की जेव्हा ज्या ज्या वेळी आता व्यास मुनी हा सुद्धा एक आपण किताब म्हणूनच शेवटी गृहीत धरतो, परंतु कोणाला माहिती की त्यावेळी इतकी वर्ष जगले असतील. बरोबर आहे. त्यामुळे हे गोष्टी आपल्या अनाकलनीय आहे. किंवा त्यातला सारांश भाग जो योगाशी संबंधित आहे तो घेण्याचा आपण फक्त प्रयत्न करू शकतो, एवढंच आपल्याकडे आहे. परत दीर्घ आपण जर मुळामध्ये घुसलोच अगदी भरपूर प्रमाणात, तर कदाचित ह्याची उत्तरं सुद्धा सापडतील. कारण अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या प्रक्षिप्त म्हणजे निरुत्तर राहतात आत्ता खऱ्या, परंतु जेव्हा तुम्ही रिसर्च करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला हे मिळतो, सूत्र किंवा धागे मिळतात. उदाहरणार्थ पुराणातल्या अनेक गोष्टी भाकड कथा आहेत असं जे लोक म्हणत होते आजपर्यंत, त्यांच्यातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता विज्ञानानं सिद्ध होत आहेत. पुराणामध्येच आपल्याला सूर्य चंद्रातलं मधलं अंतर, पृथ्वीतलं सूर्यातलं अंतर, 108चं महत्व, 7चं महत्व, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्याच गोष्टी आज वैज्ञानिक दृष्ट्या हळूहळू सिद्ध व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आपण काही नाही असंही म्हणायचं नाही, हो तर असंही म्हणायचं नाही. आपल्याला जे घ्यायचं आहे त्यातलं तेवढं घ्यायचं, किंवा रिसर्च करायचा आहे तेवढं घ्यायचा, अशा पद्धतीत आपली हे ठेवायची. तत्वज्ञानी आता हा या मुमुक्ष प्रकरणाविषयी आपण बोलतोय, तर पुरुषार्थाची महती याच्यामध्ये सांगितलेली आहे. ज्या अर्थी जन्म आपला झालाय त्या अर्थी आपल्याला आपले पूर्वकर्म हे गाठीशी आहेत. त्याचबरोबर या विश्वासप्रती आपली कर्तव्य आपण निभवायची आहेतच. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा उपदेश आलेलाच आहे. मग त्याची महती हे मुमुक्षु प्रकरणामध्ये सांगताना त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर तत्वज्ञानी होण्याचे महत्व, तत्वज्ञानी किंवा आत्मज्ञानी होण्याचे महत्व हे सुद्धा याच्यामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. शम, विचार, संतोष, साधू संगती या सर्वांचं आत्मज्ञानाच्या मार्गात असलेलं महत्व या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच उपदेशामध्ये पुढे येणार म्हणजे ही जी सगळी 6 प्रकरणं आहेत त्या प्रकरणांची माहिती पण याच प्रकरणात दिलेली आहे. म्हणजे जे नेट सेटला वगैरे जाणार असतील त्यांच्यामध्ये असं कुठल्या प्रकरणामध्ये, योग वसिष्ठामधील कुठल्या प्रकरणामध्ये 6ही प्रकरणांची माहिती अंतर्भूत केलेली आहे, तर मुमुक्षु प्रकरणामध्ये 6ही प्रकरणांची माहिती अंतर्भूत केलेली आहे. आता तिसरं प्रकरण आहे उत्पत्ती प्रकरण. आता उत्पत्ती प्रकरणावरून आपल्या एक गोष्ट काय लक्षात येते की इथे सुद्धा दर्शनशास्त्र आलं. बरोबर. मूळ स्रोत काय, किंवा जे जग कसं बनलं आणि त्याच्या मुळाशी कुठलं तत्व आहे हे समजून देणारं अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे. तिसरे प्रकरण उत्पत्ती प्रकरण. आता याच्यामध्ये हा जो ग्रंथ आहे संपूर्णतः अद्वैतवादी आहे. 2 तत्व मानत नाही, मूळ तत्व हे एकच आहे असं मानणारा ग्रंथ आहे. आणि चैतन्यमय ब्रह्मस्वरूप हेच मूळ तत्व आहे अशा पद्धतीत
वर्णन केलेलं याच्यामध्ये दिसतं. आत्म्याचे शुद्ध अद्वैत रूप आणि त्याच्यापासून होणारा द्वैताचा भास हा याचा विषय आहे. या ग्रंथानुसार जे आपल्याला दिसतं, आपल्या समोर जे आहे, हे सर्व भास आहे असं यांचं म्हणणं आहे. उत्पत्ती वगैरे काय नाहीच आहे, हा सर्व भासच आहे आणि मूळ एकच तत्व अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व. बाकी सगळा हा भास आहे. अशा पद्धतीत वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे ब्रह्मम सत्य जगन मिथ्या याच्यात हे हा. असं म्हटलंय. हो हो. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, अद्वैत वेदांत. पुढे आता हा जो भास आहे तो मग कसा निर्माण होतो, तर तो मनाचा आहे, मनाचा खेळ आहे. बरोबर, मनामुळे भास निर्माण होतात. त्यामुळे मनाचं स्वरूप काय आहे हे समजावून या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. मग याच्यापासून सुटका कशी मिळवायची, मग ती जीवनमुक्ती म्हणजे काय, विदेहमुक्ती म्हणजे काय, याच्याविषयी सुद्धा सर्ग उपलब्ध आहेत. ते आपल्याला आहेत आता अभ्यासाला. जगाची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यातला मूळ तत्व हे ब्रह्मतत्व कसं आहे, त्याच्यापासूनच अध्यास कसा झाला, म्हणजे जगावर आरोपित कसं झालं हे जग, हे ब्रह्मतत्वावर आरोपित झालेलं हे जग कसं आहे हे समजावून सांगणारा अशा पद्धतीचा हा उत्पत्ती प्रकरण आहे. आणि परमात्मा हेच जगाचं कारण आहे. कार्यरूप चिदाकाशत्व हे सॉरी, चिदाकाशत्व नाही, कारणरूप व कार्यरूप या स्वरूपात. कार्यरूप हे कशा स्वरूपात आहे, तर ते आभासी स्वरूपात आहे. आणि कारणरूप काय आहे, तर मूळ ब्रह्मतत्व आहे. तर हे दोन गोष्टी या प्रकरणामध्ये उत्पत्ती विषयीच्या सांगितलेल्या आहेत. याच्याच मध्ये सुख दुःख विषयक उपदेश आहे. अज्ञान मोह ज्ञान यांच्या संकल्पना या प्रत्येक ठिकाणी आपल्या केलेल्या मिळतात. अज्ञानाच्या सुद्धा अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यानंतर शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविनी आणि तुर्यगा या त्यांच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. अज्ञानाच्या अवस्था अर्थात त्या पुढे आपल्याला येणार आहे. या अवस्था आपल्याला आहेत आणि अभ्यासाला पण आहेत, आपल्याला पुढे येणार आहेत. आता या सर्व विषयांवर कथा आणि उपकथा अशा पद्धतीनं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे एखादी कथा घेतली तर त्या कथेचा एका सर्गामध्ये उल्लेख आहे, मग परत चौथ्या प्रकरणामधल्या कुठल्या तरी सर्गामध्ये सुद्धा उल्लेख आपल्याला त्याच कथेचा मिळतो. अशा पद्धतीत त्या कथानुरूप ते चालत गेलेलं आहे आणि जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे ती कथा काढून त्याच्याविषयीचं वर्णन आपल्याला केलेलं मिळतं. त्यामुळे कथा पण अशी चालू राहते एका बाजूनं आणि एका बाजूनं तत्वज्ञान पण चालू राहतं. अशा पद्धतीत हा ग्रंथ आहे. पुढे चौथी आहे ती स्थिती प्रकरण. बरोबर, आता याच्यामध्ये विश्वाच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच काय, तर आभास जो आहे तो कसा स्वरूपाचा आहे. विश्वाची स्थिती म्हणजे काय, तर वर्तमान ज्याच्यामध्ये आपल्याला आभास निर्माण झालेला आहे तो कसा आहे, त्याचं भ्रमाचं थोडक्यात वर्णन आणि त्याचं निराकरण सुद्धा. म्हणजे भास जर निर्माण झालाय तर तो मनाच्या कशा अवस्थेमुळे निर्माण होतो आणि त्याचं निराकरण करण्यासाठी काय करायला लागेल, किंवा संसाराचं बीज म्हणून आपण जेव्हा ब्रह्मतत्वाला धरलं तर त्याचं वृक्षामध्ये कसं रूपांतर झालेलं आहे. अशा पद्धतीत उदाहरणं घेऊन वर्णन केलेलं आहे. जसं झाडाला मूळ असतं कारण बीज, आणि त्या बीजाचं आपण जेव्हा रोपण करणार तेव्हा त्याच्यापासून निर्माण होणार खोडं, खोडापासून अजून फांद्या असतील, फांद्याच्या पुढे पानं असतील आणि सर्वात शेवटी फूल आणि फळं, इथपर्यंत नेऊन त्यांनी ब्रह्माचं पूर्ण संसारामध्ये रूपांतरण कशा पद्धतीत झालं हे समजावून सांगण्यासाठी याचा वापर केलेला आपल्याला उदाहरण म्हणून मिळतो. आणि सगळ्या सर्गामध्ये हा मिळणार आहे आपल्याला. तर म्हणजे आता स्थिती संसार अशी असेल की जे दिसतं हा ते तसं मानायचं नाहीये, कारण ते तसं नाहीच आहे. कारण नाहीच आहे. पुरुष आणि प्रकृती आपण जे पाहिलं मागे, हम्म की जे आपण प्रत्यक्ष पाहतो ते तसं नाहीये.
हे ह्याला वेगळं समजा, ते त्याला वेगळं समजा, हे इमॅजिन खूपच करावं लागतं. हा, आता ह्याच्यामध्ये यांचं म्हणणं वेगळंच आहे. पुरुष आणि प्रकृती वगैरे सुद्धा काहीच नाही मांडणं. त्यांचं म्हणणं ते असं पण की नाही. हा. ब्रह्मतत्वच आहे. हा, एकच तत्व हो. आहे ब्रह्मतत्व, दोन तत्व नाहीतच. जे काही आता निर्माण झालेलं आहे ते सगळं तुमच्या मनाचं क्रिएशन आहे, तुमच्या मनाचा खेळ आहे. ज्यावेळी तुम्ही मनाला लीन कराल ब्रह्मतत्वामध्ये, तेव्हाच या सर्व गोष्टी नाहीशा होतील. तुमच्यासाठी, जगासाठी जग अस्तित्वातच राहील. ज्याच्या मनामध्ये आहे, त्या ज्याच्या मन कल्पना करू शकतंय त्या मनामध्ये जगाचं अस्तित्व शिल्लक राहील. परंतु तुमच्यासाठी जर तुम्ही मन लीन करू शकला तर तुम्ही त्याच्यापासून मुक्त व्हाल. अशी संकल्पना अद्वैत वेदांताची आहे. आलं का लक्षात? आता हीच संकल्पना योगशास्त्रामध्ये सुद्धा आहे, ती पण आपल्याला या वर्षीच येणार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने सिलेबसमध्ये हे घातलंय त्यांनी. आपण म्हटलं जरी दर्शनशास्त्र वेगवेगळी आहेत, मतमतांतर, तरी सुद्धा ते अंततया सर्वात शेवटी एकाच पदावर येतात की निर्गुण निराकार तत्वापर्यंत पोचणे हे सर्वांचंच गंतव्यस्थान आहे. त्यामुळे या ग्रंथाचं सुद्धा अद्वैत वेदांतानुसार चालणारं तत्वज्ञान आपल्याला बघायला मिळतं. आत्मविषयक प्रतिपादन आहे. जाग्रत, स्वप्न, सुषुप्त, तुरिया ह्या ज्या अवस्था आहेत मनाच्या, त्याच्या वर्णन या या स्थिती प्रकरणात आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर जीवन व संसार यांचं विस्तार, जसं मी तुम्हाला वृक्षाचं वर्णन करून सांगितलं तशा पद्धती त्याच्या प्रतिपादन येथे केलेलं आपल्याला मिळतं. सत्य असत्य याचं अस्तित्व कशा स्वरूपात आहे, सापेक्ष कसे आहे. जसं की मी जर तुम्हाला म्हणजे एखाद्या माणसाला मी इथे ओरडलो किंवा एखाद्याला मी शिक्षा केली, तर त्यात विरोधी जो व्यक्ती असेल त्याला आनंद निर्माण होईल. ऍक्च्युअल घटना जी घडली ती दुःखदच आहे. मी समजा एखाद्याला मारलं किंवा एखाद्याला ओरडलं तर ती घटना दुःखदच आहे, म्हणजे दुःख निर्माण झालं पाहिजे. परंतु एखाद्याच्या दुसऱ्याच्या दृष्टीने जो वैरी असेल त्याच्या दृष्टीनं ती आनंदही घटना घडलेली आहे. मग हा जो सापेक्षतावाद आहे त्याच्याविषयीचं वर्णन आलं, जेणेकरून ते पटवून देतात की हे संसार हा मिथ्या आहे किंवा भ्रामक आहे. तर ही स्थिती कशा पद्धतीत आहे हे समजून देण्यासाठी सत्य असत्य, दुःख सुख यांची कशी भ्रामकता आहे हे समजावून देण्यासाठीचं सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. त्याच्याबरोबर काय आहे तर वर्तमान आहे स्थिती ही. मग त्याच्यामध्ये आपलं कर्तव्य काय आहे हे समजावून देणे, म्हणजे ज्याच्यामध्ये यमनियमांचं पालन असेल किंवा मोक्षोपायासाठी किंवा मोक्ष विचारांचं काय आपल्यामध्ये रोपण असेल, श्रवण असेल, मनन चिंतन असेल, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव हा सुद्धा या स्थिती प्रकरणामध्ये येतो. त्याच्यानंतर 5वं प्रकरण आहे उपशम प्रकरण. याच्यामध्ये उदाहरण देताना त्यांनी जनक राजाचं उदाहरण दिलेलं आहे. जनक राजा हा अत्यंत ज्ञानी राजा म्हणून प्रसिद्ध होता, जो राजकारण सुद्धा करत होता आणि तो आत्मज्ञानी होता. आणि जनकाचीच कन्या जी विवाह रामाबरोबर झाला. परंतु ती कथा इतकी व्यापक आहे, पुराणामध्ये त्यांचं बऱ्याच ठिकाणी आपल्याला उल्लेख मिळतो. आणि जनकाकडे अभ्यासाला पाठवलं वगैरे वगैरे आपल्याला कथा सगळ्या बऱ्यापैकी ऐकायला मिळतात. आणि जनक हा जो होता तो आत्मज्ञानी होता. मग त्याला झालेली विवेक उत्पत्ती त्याचं उदाहरण या ग्रंथात त्यांनी घेतलं. त्याबद्दल आणि कारण जनक एकटे राजर्षी होते. राजर्षी होते, बरोबर. म्हणजे त्यांनी कर्तव्य पालन पण केलेलं होतं आणि ते मोक्षपदाला पण पोचणार होते. म्हणजेच ते काय होते तर जीवित असून सुद्धा आत्मज्ञानी होते. म्हणजेच त्याला जीवनमुक्त असं समजायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना वाटतं की नाही आता सोडलं पाहिजे, त्यावेळी ते विदेहमुक्त सुद्धा होऊ शकत होते. बरोबर. तर हे सगळं जनकाचं उदाहरण देऊन या प्रकरणामध्ये, उपशम या प्रकरणामध्ये विवेक उत्पत्ती समजावलेली आहे. आता याच्यासाठी चित्तावर कशा पद्धतीनं संस्कार केले पाहिजे, चित्ताचं उपशम करणे म्हणजे चित्ताला लय करणे, अशा स्वरूपात याचा अर्थ आहे उपशम या प्रकरणाचा. तर या चित्ताला कसं कंट्रोल करायचं, त्याच्यातले विचार कसे कमी करायचे हे सगळं याच्यामध्ये सांगितलंय. मनोनाश ही संकल्पना इथे आहे.
जसा चित्ताचा लय अशी आपण म्हणजे योगशास्त्रामध्ये वगैरे हा शब्द वापरतो, तसा इथे काय वापरलाय? मनोनाश. मनोनाश हा शब्द वापरलेला आहे. आता सर तृष्णा म्हणजे रामाला काय? सर हा, रामाला सासरा सुद्धा काय ताकदीचा मिळाला होता? शास्त्र शुद्ध. हा नाही, हा रामाला सासरा सुद्धा काय ताकदीचा हा मिळाला म्हणलं. हो. कथा सुद्धा आणि मस्त रोचक आहेत सगळ्या. आता मला सुद्धा हेतलं काहीच म्हणजे वाचलेलं नव्हतंच काही, पण माझ्या बरोबर एक सौदत्ती म्हणून आहे, डॉक्टर सौदत्ती म्हणून, जे आता दर्शनशास्त्राला आहे. तर त्यांच्याकडून मी त्या कथा सगळ्या ऐकतो. त्यांनी रामायण पण वाचलंय किंवा पुराणांचा पण त्यांचा चांगला अभ्यास आहे. मग त्या कथा स्वरूपात ऐकलं ना, फार मजा येते आणि लक्षात पण राहतात गोष्टी बऱ्याचशा. तर या प्रकरणाविषयी बोलू आपण. उपशम प्रकरण. मनोनाश किंवा तृष्णा म्हणजे काय, ती कशी निर्माण होते, त्या तृष्णेचा आपण नाश कसा करायचा आहे याच्याविषयीचं वर्णन याच्यात आहे. त्याची चिकित्सा कशी करायची याचं वर्णन याच्यात आहे. त्याच्यानंतर जीवनमुक्ताचे वर्णन म्हटलं नाही का, की जनकाचं उदाहरण दिलंय म्हटल्यानंतर जीवनमुक्ताचं वर्णन आलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर समाधीचं निश्चय म्हणजे समाधी अवस्था म्हणजे काय आहे, त्याचा आपल्याला कसा ध्यास घेतला पाहिजे याच्याविषयीचं वर्णन. किंवा आसक्ती जी आपल्याला त्रास देते, राग, आसक्ती, तर ह्याची चिकित्सा कशी करायची, ती कशी सोडायची याच्याविषयीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर मुक्त म्हणजे काय, अमुक्त म्हणजे काय, कुठल्या व्यक्तीला मुक्त म्हणायचं किंवा अमुक्त असला तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, अमुक्तानं मुक्त होण्याची का गरज आहे, याचा विचार उहापोह या या प्रकरणामध्ये केलेला आहे. त्यानंतर चित्ताची शांती, संशय निवारण रामाचं याच्यात केलेलं आहे. मोक्षाचे उपाय याच्यात सांगितलेले आहेत. यावर सविस्तर चर्चा या प्रकरणामध्ये केलेली आहे. आणि 6वं प्रकरण जे आहे ते कुठलं आहे? निर्वाण प्रकरण. याचे 2 भाग केलेले आपल्याला मिळतात. आणि त्यातला जो पूर्व भाग आहे तो म्हणजे द्वैत जी संकल्पना आहे त्या म्हणजे द्वैत संकल्पनेवर मारा आहे थोडक्यात. द्वैत द्वैत का नाहीये असं त्यांनी पटवून दिलंय, की अद्वैतच का आहे. त्यातला पहिलं प्रकरण म्हणजे पहिला पूर्वार्ध जो आहे निर्वाण प्रकरणातला, त्याच्यामध्ये त्यांनी द्वैत हे द्वैत वगैरे नसून ते अद्वैतच आहे हे पटवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर अज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाची आवश्यकता का आहे, अविद्या थोडक्यात आपण ज्याला म्हणतो, त्या अविद्येचं निराकरण कसं करणार, जीवनमुक्त, त्याच्यानंतर परमात्म स्वरूपाचं वर्णन जे अवर्णनीय आहे त्याला वर्णन करण्याचा प्रयत्न सुद्धा या ग्रंथामध्ये केला गेलेला आहे. परमात्म तत्व, कारण त्याने सच्चित आनंद स्वरूप हा जो 3 शब्द वापरले हे वर्णनात्मक आहेत त्या ह्याचे परमात्म तत्वाचे. आणि जर बाकीच्या तुम्ही म्हणजे योगामध्ये बघाल, सांख्यामध्ये बघाल, तर मात्र पुरुष तत्व हे अवर्णनीयच सांगितलेलं आहे. याचं वर्णन करता नाही येणार, बरोबर, कारण तो आपल्या ज्ञानेंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडचा भाग आहे असंच ते मानतात. जड तत्वच नाही, ते चेतन तत्व आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याकडे कुठला अवयव नाही की ज्यांना आपण त्याला परिमाणात बसवू शकू. अपरिमेय अशा पद्धतीत आहे. आता याच्यामध्ये परत आता हा जर रामायणाचा उल्लेख करणारा ग्रंथ किंवा रामायणाशी रामाच्या संबंधितला ग्रंथ असं आपण म्हटलं, तर याच्यामध्ये अर्जुन, श्रीकृष्ण यांचे पण संदर्भ दिलेले आहेत. त्याच्यामुळे असं वाटायला लागतं की याच्यामध्ये काही प्रक्षिप्त भाग पण आहे. म्हणजे तो एकाच ऋषीनं लिहिलेला ग्रंथ नसावा, शेवटचा जो पार्ट आहे तो जोडला गेलेला असावा, अशी शंका आपल्याला यायला सुरुवात होते. परंतु हा जर विचार केला तर रामायणाच्या आपल्या महाभारताच्या आधीच महाभारत लिहून ठेवलेलं होतं. असं पण आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे ही जी आपल्या विषयीचं कसं आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचलं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या लुप्त झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला मिळालेल्या नाही.
म्हणजे त्याच्या लिंक्स पासून लिंक ज्या आहेत त्या हरवल्यात, आपल्यापर्यंत नाही पोहोचलेल्या. हे इतिहास संशोधकांचं काम आहे की ते शोधून काढतील जे काय असेल ते. परंतु सत्य कधीतरी समोर येईल, ते काय लपून राहत नाही. बरोबर आहे. इव्हन असं पण म्हटलं जातं की आपल्यापर्यंत जे पोचलंय ते जे आपण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग वगैरे आपण म्हणतो, हे कुठल्या तरी जुन्या सत्ययुगातली घटना आपल्यापर्यंत आज पोचतायत. आपल्या कालखंडातलं हे नसावंच असं पण म्हटलं जातं. वेद जे आहेत ते असे कित्येक युग च्या आधीच आहेत जे आपल्यापर्यंत आता पोचतायत असं पण म्हटलं जातं. तर हे सुद्धा, ह्याच्यामध्ये सुद्धा किती सत्य आहे काय आहे हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. आता याच्यामध्ये तुरीय अवस्था जी आहे या पदाचा विचार केला गेलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजेच तुरीय अवस्था म्हणजे समाधी अवस्था, एकाग्र अवस्था, त्याच्या पुढची अवस्था. तर ती तुरीय पद याच्याविषयीचं सविस्तर वर्णन याच्यामध्ये आहे. त्यानंतर कर्म बीज नष्ट करण्याचा उपदेश. कर्म ही भोगून संपवावी लागतात, बरोबर आहे. परंतु मूळ कर्माचं बीज जे आहे ते वारंवार कर्माची उत्पत्ती करतं आणि पुन्हा पुन्हा जन्म भोगावा लागतो. ही जी संकल्पना आहे ती विज्ञानवादाची पण आहे आणि अद्वैत वेदांतामध्ये सुद्धा ही संकल्पना आहे. बरोबर आहे. मग ते जे संस्कार आहेत त्यांना कसं मिटवायचं याच्याविषयीचा उपदेश याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये विराट आत्म्याचं वर्णन आहे की मीच ब्रह्म आहे आणि सर्व ठिकाणी मीच व्यापित आहे. ही संकल्पना होणे म्हणजे मुक्त होणे ही अद्वैत वेदांताचीच संकल्पना आहे. म्हणजेच विराट आत्म्याचं वर्णन. मी ब्रह्म आहे, माझ्यासमोर बसलेल्या सर्वजण, माझ्यासमोर असलेली प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मच व्याप्त आहे. म्हणजेच विराट ब्रह्म किंवा विराट आत्मा ही संकल्पना. तर ही सर्व वर्णन याच्यामध्ये आहे. निर्वाणाचंही वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे जे बौद्ध दर्शनाशी निगडित आहे. निर्वाणाबरोबरच अद्वैत वेदांत याचं अमालगमेशन सुद्धा ह्याच्यामध्ये सखोल विवेचन करून यांनी केलेलं आहे. आता याचा जो उत्तरार्ध आहे तो की स्वतःच्या बाबतीत संसाराची सत्ता मनुष्य कसं तयार करतो. म्हणजेच आपल्यापुरती आपले जे संसार आहे, माझ्या भोवतीचं जे जग आहे ते मी कशा पद्धतीत निर्माण केलेलं आहे त्याला जबाबदार मीच आहे असं अद्वैत वेदांत मानतं. आणि जेव्हा मी मनोलय करेन किंवा मनोनाश करेन त्यावेळी हे जे जग आहे ते नाहीसं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे म्हणजे स्वभाव त्या त्या सत्ता व्यक्तीपुरतं त्या 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 व्यक्तीपुरतं व्यक्तीपुरतं मनोलय होईल. मनोलय झाल्यानंतर ते नाहीसं होतं. मोक्षाचा उपदेश केलेला आहे. त्याच्यानंतर ब्रह्मस्वरूपाचं प्रतिपादन केलेलं आहे. ब्रह्म जगत एकता म्हणजे सर्व ठिकाणी ब्रह्मच अस्तित्वात आहे ही याचा उपदेश या ठिकाणी केलेला आहे. विराट जीव किंवा विराट शरीर यांचं वर्णन म्हणजे ज्याला आपण पुरुष सूक्तामध्ये वेदामध्ये बघायला मिळतं. तर ते जे वर्णन आहे त्याचं इथे उदाहरण देऊन केलेलं विस्तार स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. आता याच्यामध्ये त्यांनी विचार नाही केला असं नाही, पुरुष प्रकृती असा विचार सुद्धा ह्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेला आहे. उत्तरार्धाच्याही दुसऱ्या भागामध्ये पुरुष प्रकृती विचार, चैतन्याचं परमज्ञान, थोडक्यात लोकांना समजावून देण्यासाठी जो मार्ग घ्यायचा आहे तो घ्या, परंतु त्याला उपदेशात्मक, वर्णनात्मक उदाहरणं देऊन अशा पद्धतीत समजवण्याचा या ग्रंथामध्ये पूर्ण विचार केलेला आहे. अविद्येचा नाशाचा उपदेश, त्याच्यानंतर इंद्रिय विजय, ज्याच्यामध्ये आपल्याला योग दर्शनामध्ये आपल्याला सांगितलंय इंद्रियांवर विजय मिळवायचा, त्यानंतर महाभूतांवर विजय मिळवायचा, त्यानंतर अशा पद्धतीत आपण सूक्ष्माती सूक्ष्मापर्यंत संयम करायला सांगितलेला आहे योग दर्शनामध्ये. तो त्याचं सुद्धा इथे सूक्ष्मात जाऊन वर्णन केलेलं आढळतं. त्यानंतर जीवनमुक्त जर एखादा मनुष्य मला समोर भेटला तर तो जीवनमुक्त असू शकतो, कदाचित नसेल पण, परंतु जीवनमुक्त जर तो असेल
तर त्याच्यामध्ये काय गुण क्वालिटीज असतील, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला गोष्टी बघायला मिळतील, याचं वर्णन ह्याच्यामध्ये सविस्तर केलेलं आहे. जे उपनिषदामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला मागच्या वर्षी उपनिषद होतं ज्याच्यामध्ये तेजोबिंदू उपनिषद होतं. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला संशय निर्माण व्हायला लागतो की एक असं लिहून ठेवलंय, एका ठिकाणी जीवनमुक्तामध्ये हे लिहून ठेवलंय, अजून विदेहमुक्तामध्ये अजून काहीतरी लिहून ठेवलंय. मग नक्की काय, नक्की काय हे समजण्यासाठी आपली बुद्धी काय होते, भ्रमित होते. कारण उपनिषदातलं जे ज्ञान आहे ते समजून घेण्यासाठी संस्कृत शब्द फारच कठीण आहे आणि त्याच्यामुळे भ्रम निर्माण होतो. मग तो काढून टाकण्याचं काम इथे केलंय त्यांनी व्यवस्थित. जीवनमुक्ताचं वर्णन केलंय, विदेहमुक्ताचं वर्णन केलंय, हे सगळं ह्यांनी इथे केलंय. त्याच्याबरोबर काय केलंय तर व्यवहार म्हणजेच आपलं काय म्हणतात डेली रुटीन, नित्य कर्तव्य, त्याच्यापासून आपण नाही पळू शकत. आणि नित्य कर्तव्याचा भाग हा आपल्याला कशातून आलेला आहे तर जाती आयु भोग हे आपल्याला पुनर्जन्माच्या नियमानुसार मिळतात. बरोबर आहे. तर हे जे कर्मभोग आहेत ते आपण मिटवू नाही शकत, ते आपल्या वाट्याला आलेलेच आहेत. बरोबर आहे. मग ते नित्य कर्तव्यामध्ये आपल्या येतात. पण त्याच्याबरोबर आपल्याला स्वतः कर्म करण्याची बुद्धी आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे. मग ती कर्म कशी असावीत, त्याच्यासाठी काय आपली संहिता असावी किंवा आपण त्याच्या कुठल्या मार्गाने कशा पद्धतीनं जायला पाहिजे याचा विचार करून त्याच्याविषयीचे नियम किंवा ब्रह्माची सत्ता सर्व ठिकाणी आहे हे जर मानलं तर त्या अनुषंगाने दिलेले नियम हे सुद्धा ह्यांनी याच्यात सांगितले. जसं आपण योग दर्शनामध्ये यम आणि नियम या दोन स्वरूपात आपल्याला 5-5 यम आणि नियम हे आपल्याला बघायला मिळतात. तर त्या अनुषंगाने आपण कर्तव्य करायचं आहे हे आपल्या लक्षात येतं. तसं इथे सुद्धा नीतिमत्ता आपली कशी असावी किंवा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये काय कर्म करायची आहेत याचं वर्णन सुद्धा या ग्रंथामध्ये आढळतं. दैनंदिन व्यवहार, त्यानंतर निर्वाणाचं वर्णन जे बौद्ध दर्शनाचं खासियत आहे आणि त्याचं वर्णन सुद्धा या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे. परंतु घेताना कसं घेतलंय, अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनातून. आलं लक्षात, याचं वर्णन आलं. त्यानंतर जगाच्या अभावाचं प्रतिपादन, यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जग अस्तित्वातच नाहीये. जग हा तुमचा भ्रम आहे, तुमच्या मनानं निर्माण केलेला भ्रम आहे, हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे. आणि त्याचं अभाव का आहे याचं वर्णनच केलेलं आहे की जग अस्तित्वात नाही आहे. आणि या सर्वांचं विवेचन कोण कोणाला करतोय तर वसिष्ठ मुनी कोणाला करतायत, रामाना करतायत. आणि राम ते सगळं ऐकतायत. आणि याला सगळ्याला काय म्हटलेलं आहे तर आत्मज्ञान किंवा अद्वैत वेदांताचं आत्मज्ञान. तर या सर्वांचं आपल्याला रोचकतेनं वर्णन करून सांगणारा असा हा संपूर्ण एक 32,000 श्लोकांचा आपल्या पुढे ठेवलेला ग्रंथ आहे. याच्यामध्ये तुम्हाला रुची निर्माण व्हावी याच्याविषयीची काय म्हणतात थोडीशी संकल्पना स्पष्ट करणे हे माझं काम होतं. मी सुद्धा काय पूर्ण ग्रंथ वाचलाय असं नव्हे, परंतु जे काही समोर आलं त्याच्यामधून जेवढं घेण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ज्याला रुची उत्पन्न होईल तो नक्की ग्रंथ घेईल आणि वाचेल, एवढं जरी निर्माण करू शकलो तरी पुरेसं आहे. तर आता तुम्ही याच्या आता जे जे शब्द आता वापरले याच्यामध्ये अगदी उपशम आहे, हम्म, निर्वाण आहे, मुमुक्षु आहेत, हे हम्म, सगळे शब्द आणि याचे प्रकरण अगदी ब्रह्म हम्म, जाणण्यापासून हे हम्म. दासबोधामध्ये विस्ताराने आलंय. हा, अं, म्हणूनच अं, म्हटलं की त्या काळचा संत उपदेश जर तुम्ही बघितलेत सगळे तर त्याच्यामध्ये वसिष्ठाचा उल्लेख आहेच. म्हणजे वसिष्ठाला फार त्यांनी मान्यता दिलेली मला तरी आढळते. संत वाङ्मयामध्ये आहे जिकडे तिकडे, कारण यातले बरेच शब्द त्यांनी तिकडे वापरलेले आहेत. प्लस जेवढं काही आपलं वाङ्मय आहे, उपनिषदांचं वाङ्मय आहे किंवा गीतेतलं वाङ्मय आहे, त्याच्यामधले सुद्धा शब्द आपल्याला इकडे आलेले मिळतात. बरोबर आहे. तर तुम्ही सांगितलं तो विषय अगदी विचार करण्यासारखा आहे. पण योग वसिष्ठ हा ग्रंथ सामान्य लोकांना समजावण्यासाठी अतिशय उत्तम ग्रंथ आहे हे मात्र नक्की.
जेव्हा तुम्ही त्यातलं असं वर्णन वाचायला लागतो आपण, तेव्हा लक्षात येतं की यांनी अगदी स्पष्टता पण दिली आहे आणि समजावण्यासाठी फार अगदी मस्त कथा योग्य ठिकाणी बसवलेली आहे की ह्या कथेतून आपल्याला जे अपेक्षित आहे ते समजून घेता येतं. कारण का तर आपल्याला जगाशी संबंधित गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यातून पटवून काय द्यायचं आहे तर ब्रह्म हेच सत्य आहे. त्यामुळे जगातल्या अस्तित्वात त्यांच्या समोर असलेल्या लोकांच्या समोर असणाऱ्या व्यवहारातल्या गोष्टीच घ्यायच्या आहेत आणि त्यातून समजवायचं आहे. त्यामुळे लोकांना ते सहज पटतं. ते जेव्हा दृष्टांत दिला जातो तो उपयोगच त्याचा असा आहे की दृष्टांत हा परफेक्ट जे आपल्याला समजावून द्यायचं आहे त्याच घटनेशी असला पाहिजे संबंधित. हे न्यायाचं हे आहे. म्हणजे न्याय दर्शन आता आपल्याला असणारच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दृष्टांत कसा असला पाहिजे, त्याचे काय क्रायटेरिया आहेत आपल्या समोर येतील ते पण. म्हणजे जे अस्तित्वात नाहीच आहे ते अस्तित्वानेच दाखवून दिलंय. अस्तित्वाने दाखवून दिलंय आणि त्यांच्या उदाहरणातून काय दाखवून दिलंय तर आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान कसं आहे श्रेष्ठ आणि तेच मूळ तत्व कसं आहे हे परत पटवून दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काय तर या संपूर्ण उपदेशातून रामाच्या मनातील सर्व संदेहाचे निराकरण होऊन त्याला आत्मज्ञानाची प्रचिती येते किंवा होते. अशा पद्धतीत हा ग्रंथ आहे. मला वाटलं नव्हतं मी एवढं मोठं प्रवचन देऊ शकेन, परंतु हा ग्रंथ आहे आणि त्याच्याविषयीचं सारांश सुद्धा एवढा मोठा आहे. माझ्यासारखा ज्यानं ग्रंथ वाचलेला नाही त्यानं सुद्धा 1 तास प्रवचन करू शकला. त्याच्यामुळे तुम्ही जर वाचलात तर तुम्ही किती अफाट करू आहे. शकाल. अफाट आहे, मोठं आहे, 32,000 श्लोकांचं आहे. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. हरिओम. उद्या आपण एखादा सर्ग सुरू करू. पोस्ट करा सर, पोस्ट पोस्ट हो हो करतो.